आज मी मटर पनीर बनवणार आहे। त्यासाठी इथे 2 कांदे 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे। त्यानंतर कुकरमध्ये 1 पळी तेल घेतले, त्यात कांदा टोमॅटो चिरून घेतलेला टाकला आहे। त्यानंतर इथे 7-8 मी काजू आणि 4 बदाम पण घेतलेले आहे, ते पण हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे बघू शकता मी साइडला पॅन मध्ये पनीर पण ठेवलेला आहे फ्राय करायला। तर आता हा चांगला आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे कांदा टोमॅटो। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, त्याचं वाटण करून घेऊया। त्यानंतर इथे कुकरमध्ये 1 मोठा चमचा बटर घेतलेला आहे, 2 पळी तेल पण घेतलेला आहे। त्यानंतर इथे वाटण केलेला मसाला तो आपण तेलामध्ये टाकला आहे, इथे चांगलं परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली, ती पण चांगली परतवून घ्यायची। तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे, काश्मीरी मिरची पावडर, हळद, धना पावडर आणि इथे कसुरी मेथी थोडीशी टाकली आहे, मी मसाल्यामध्येच टाकते। ती पण आपल्याला चांगली परतवून घ्यायचे आहे सगळे मसाले। त्यानंतर इथे मी थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे, हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मसाले। त्याला बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे। ते इथे मी मटर आणि पनीर हे दोन्ही पण मसाल्यामध्ये टाकलेले आहे। त्यानंतर इथे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं पाणी हवे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता, जितकी तुम्हाला ग्रेव्ही हवी तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। मी इथे थोडंच पाणी टाकलेलं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ। तर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून याला 2 शिट्ट्या द्यायच्या आहे। तर इथे आहे आपली तयार मटर पनीर, 15 मिनिटामध्ये होती कुकरमध्ये। तुम्ही पण नक्कीच करून बघा आणि खूपच टेस्टी झालेली आहे। ते इथे बघू शकता तुम्ही किती छान दिसतेय। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।